त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा आपण दारूच्या दुकानामध्ये जातो तेव्हा 90 रुपये असेल तिथं बार्गेनिंग नाही करत, परंतु शेतकऱ्याकडे गेलं 20 रुपये त्याने जर सांगितलं आपण लगेच 15 रुपयाला द्या, 10 रुपयाला द्या. हे बाबा वगैरे बसले. कुठून आले बाबा? आडगाव. तुम्ही बाबा कुठून आले? पिंपरीचे. हॅलो पोषानो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि पोषानो, आजच्या व्लॉगचं चॅलेंज आहे. आम्ही बाजारामध्ये जाणार आहेत, आली मी आणि सांज, आणि तिथं मला पब्लिक समोर व्लॉग बनवायचा आहे. आज आहे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आणि मोहरम पण आहे. तर पोषाव आजचा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग राहणार आहे, कारण मला पब्लिक समोर बोलायचं आहे. तर मी आलीला विचारतो, आले मी हे चॅलेंज कंप्लीट करू शकतो का? आले सांग लवकर. बघू बरे पोषानो, आलीचा कॉन्फिडन्स आहे पण माझा कॉन्फिडन्स लो आहे. तर मित्रांनो, आजच्या पण दिवसाची सुरुवात अशा प्रकारे झालेली आहे. गाईज मस्तपैकी आलीने इकडे गरमागरम चहा आणि पोहे पण घेऊन आलेले आहे. तर नाश्ता करू आणि इथून सुमंतर. तर पोषावा आता आम्ही जाऊ राहिलोय बाजारामध्ये, आणि मला तर बोलायचं आहे. आताच माझी फाटू राहिली. इकडचं वातावरण बघा, एकदम सुपर डुपर आहे मित्रांनो. हॅलो गाईज, मस्तपैकी आता आपण आलोय पैसा काढायला बरं का. आणि आपले हे फॉलोअर्स भेटले बरं का, सबस्क्रायबर आहे. समाज मी इज्जत द्या. आता आपण इथं जाऊ, पैशांची गड्डी काढू, मग बाजार करायला जाऊ. हॅलो गाईज, मस्तपैकी आम्ही आलोय आता बाजारामध्ये, आणि आपले चॅलेंज सुरू झालंय बरं का पोषण. आणि बाजारामध्ये खूप गर्दी आहे, पण आता थोडीशी फाटून राहिली बरं का. लोक वगैरे आपल्याकडे बघताय, तर ना फोकस आपल्या कॅमेऱ्याकडे ठेवायचा. जर तुम्ही फोकस इकडे तिकडे केला तर तुमचा कॉन्फिडन्स लो होणार आणि तुम्ही चांगल्या खाणार क्वेश्चन. त्याच्यामुळे एकदम फोकस कॅमेऱ्याकडे. चलो लेट्स गो, एन्जॉय करू. कच किलाला कच काय एकदम आज ना क्वेश्चन गर्दी जास्त आहे बरं का. खूप सारी गर्दी आहे आज, बघू शकता तुम्ही. सुपरा डुपरा मित्रांनो. आणि हे बाजाराचं प्रवेशद्वार आहे. इथून आपल्याला पुढे जायचं आहे. पलीकडे भाजी बाजार वगैरे आहे. इकडे बघू शकता सुपर डुपर क्वेश्चन. तर गाईज ना, मी अलीकडे बाजाराचे पैसे द्यायला विसरून गेलो होतो. आता पैसे वगैरे दिले, आता ते जातील बाजार वगैरे करायला. आणि मी तुम्हाला घेऊन थोडंसं फिरतो बरं का, बाजार किती आहे का आहे. तर आले तुम्ही या, हां मी भेटतो तुम्हाला. तर चला मित्रांनो, तुम्हाला मी इकडे ह्या साईडला अगोदर घेऊन जातो, किती बाजार भरला आहे वगैरे. सुपरा डुपऱ्या चलो क्वेश्चन. तर हे बघा, हा आहे आजचा आठवडा बाजार. आणि इतर दिवसापेक्षा आज ना बाजारामध्ये थोडीशी जास्त गर्दी आहे, बघू शकता. तर हे आहे इकडचं एंड पॉईंट. कुठले आहेत दादा तुम्ही? आमचेच आहे काय? तर हे लाजू राहिले बरं का. तर असं लाजायचं वगैरे नाही, बिंदास क्वेश्चन बोललं पाहिजे. आणि हे दादा त्यांचं दुकान आहे बरं का, इथे चपलांचं वगैरे. थोडंसं पुढे जाऊ बरं का क्वेश्चन, तुम्हाला मी दाखवतो अजून बाजार. खूप फिरायचं आहे बरं का. वॉइस येतो की नाही माझा मला कमेंट करून सांगा पटापट. चला, तर आता हा आहे मेन रस्ता बरं का. तर आपण ह्या साईड लावून येतो. इकडनं हे आहे सप्तसिद्ध महाराज प्रवेशद्वार सिद्ध पिंपरी. तर इकडनं आपण येतो, आणि ही आहे बाजारपेठेचा हा मेन रस्ता. आणि सगळा जो भाजीपाला वगैरे बाजार असतो ना, तो असतो ह्या साईडला बरं का मित्रांनो. तर मी तुम्हाला मध्ये पण घेऊन जाणार आहे. तर स्टेटून राहा पैशान, ब्लॉग में बने रहो. चला, कचकिलाला कच काय पैशान. तर असं थोडंसं कॉन्फिडन्सली बोललं पाहिजे, तेव्हा कुठेतरी आपला ब्लॉग बनतो बरं का. आणि पब्लिकमध्ये बोललंच पाहिजे. आता इकडे आहे खाऊचे दुकान आहे. हे बघा, दादा वगैरे आहेत, एकदम मस्तपैकी फ्रेश खाऊ वगैरे आहे. त्यांचा खूप दिवसापासून ते दुकान लावतात बरं का. तर हे बघा, गर्दी वगैरे ह्या साईडला ह्या मध्ये आपल्याला अजून घुसायचं आहे. आपण आता ह्या मेन रस्त्याच्या ह्या साईडची काही दुकानं कव्हर करतोय. इकडे किराण्याचं वगैरे आहे. आठवडा बाजार कसा चालतो बघू शकता तुम्ही. गावाकडचा अशा प्रकारचा आठवडा बाजार असतो. इकडे छोटे छोटे तुम्हाला कपड्यांची दुकानं पण दिसणार. तर एक दोन वेळा मी ह्या दादांकडे आलो होतो पैसे सुट्टे घेण्यासाठी, तर त्यांनी आपल्याला मदत केली होती. हे त्यांचं आहे दुकान. तर आता मी तुम्हाला घेऊन जातो थोडंसं पुढे बरं का मित्रांनो. तर आता ह्या साईडला आहे पूर्ण पार्किंग, म्हणजे इकडे आपण बाईक वगैरे पार्क करू शकतो. काही दुकानं पण आहेत, आणि इथं पार्किंगचा वगैरे ह्या साईडला एरिया आहे. आणि इथून एंट्री होते मेन भाजी बाजारामध्ये. तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे, भाजी बाजार वगैरे सर्व. तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर उन्हाळ्यापर्यंत रसवंतीवाला बाबा होता. आता पावसाळा आला की जाणार. आणि इथं हे बाबा वगैरे बसले. कुठून आले बाबा? आडगाव. तुम्ही बाबा कुठून आले? पिंपरीचे. तर हे बाबा पिंपरीचे आहेत, हे आडगावचे आहेत बरं का. आणि ह्या मावशी पण आहेत. मावशी कुठून आल्या तुम्ही? शिंदवड. म्हणजे इथं किती लांब आहे ते? 25 किलोमीटर. मग बाजार करायला इथं आले. तर असे लांबून लांबून लोक इथं येतात
बाजार करण्यासाठी. तर मी आता तुम्हाला घेऊन जातो बाजारामध्ये. तर आता सण एकदम माझ्या समोर आहे, त्याच्यामुळे तुमचा पोशाख आहे एकदम फेरन लवली लावून कचका दिसत असणार. इकडे काही हे दुकान आहेत बघू शकता, एकदम कटलरीचे वगैरे खूप सारी गर्दी आहे. आठवडा बाजार म्हटला म्हणजे एकदम पैसा एकदम वाऱ्याच्या वेगात येतो मित्रांनो आठवडा बाजारमध्ये, सुपरा डुपरा. आणि इकडे बघू शकता खूप सारे गिराईक इकडे आहेत, खूप सारे म्हणजे खूप प्रचंड. कारण एकच दिवस आठवड्यातून एकदाच हा बाजार असतो, त्याच्यामुळे लोक सर्व काही भाज्या वगैरे घेण्यासाठी येत असतात. आणि गर्दीच गर्दी, जिकडे तिकडे तुम्ही बघणार खूप, प्रत्येकाच्या ठिकाणी गर्दी असेल. इकडे पण गर्दी आहे ह्या साईडला, म्हणजे खूप जिथं पण तुम्ही बघाल गर्दीच गर्दी सगळीकडे. तर एकदम आजचा बाजार आहे ना, दरवेळच्या बाजारापेक्षा आजचा बाजार एकदम गजबजलेला आहे. एरवी थोडासा नॉर्मल असतो, परंतु आज माहिती नाही बाजारामध्ये खूप सारी गर्दी आहे, खूप सारे लोक आहेत. आणि आपला तर कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवल असतो. पोषणनो लाजणे का नाही, एकदम सीधा सीधा. हे बघा ह्या मावशी वगैरे हे स्थानिक आहेत बरं का. मावशी तुम्ही कुठले आहेत? पिंपरीचे आहेत. किती वर्ष झाली तुम्हाला इथं भाजी लावून? हा, 40 वर्ष झाली. तर ह्या मावश्या आहेत बरं का. आणि यांना खूप वर्ष झाली तिथं भाजी वगैरे लावतात त्या. आणि इकडे आता परत आपण इकडे एक्सप्लोअर करू मस्तपैकी सुपर डुपर. तुम्ही फक्त एकच करायचं आहे, आपल्या ब्लॉगमध्ये बने राहा भूषण, सगळं काय दाखवतो. आता मध्यभागी आहे एकदम सेंट्रल पॉईंटला. इथून म्हणजे मेन जी भाजी बाजार आहे पिंपरीचा, तर तो इथून सुरू होतो. हे बघा एकदम सुपर डुपर भूषण. आणि आता तुम्हाला मी थोडंसं पुढे घेऊन जातो बरं का. आता खूप सारी गर्दी होत जाईल बरं का. तर गर्दीला आपल्याला साईडला होऊन म्हणजे गर्दीतून वाट काढत जावं लागेल पोशांनो. आणि इकडं गर्दी बघा एकदम प्रचंड गर्दी, कारण इथं आहे रस्ता एकदम अरुंद आणि त्याच्यामुळे गर्दी झाली येणाऱ्यांची पण आणि जाणाऱ्यांची पण. आपण आहे जाणाऱ्यांमध्ये मित्रांनो. तर फायनली गाईज आपल्याला मस्तपैकी म्हणजे जाण्यासाठी रस्ता मिळाला. आणि आपण आता जातोय पुढे. आपण भाजी वगैरे घेण्याचं काम आली करून राहिले. मी फक्त तुम्हाला बाजार घेऊन फिरून राहिले एकदम सुपरा डुपरा भूषण. कसा आहे बाजार मला कमेंट करून सांगा. चलो बघा गर्दी बघा एकदम सुपर डुपर गर्दी आहे. कुठून आले काका? इथलेच आहेत. तर हे काका इथले आहेत बरं का, बाजार करायला आले. तर आठवडा बाजारामध्ये गर्दी असते मित्रांनो. आणि स्थानिक आहेत, काही बाहेरचे आहेत, आमच्यासारखे थोडेसे बाहेरून येतात भाजी घेण्यासाठी. आणि इकडची गर्दी बघा. तर आता परत आपण आलोय ह्या पिंपरीची जी कमान आहे ना तिथपर्यंत आपण आलोय. आणि अशा प्रकारचा बाजार तुम्हाला मी एक्सप्लोअर करून दाखवला, खूप सुपर डुपर मित्रांनो. इकडे पण आहेत, इकडे पूर्ण आलं आहे मित्रांनो. ज्याला आलं घ्यायचं असेल त्यांनी इथे या. पूर्णच 20 रुपये 10 रुपये सगळंच आलं वगैरे आहे. आणि हे दादा आहेत, तर या मस्तपैकी आलं वगैरे घ्या. स्पेशली आल्याचा स्टॉल आहे त्यांचा. आणि इकडे पण हे डायरेक्ट शेतकरी जे असतात, शेतकरी भाज्या घेऊन येतात. आणि त्याच्यामुळे खूप सारी गर्दी आपल्याला बघायला मिळते. एकदम शेतकऱ्यांचा माल इथे येतो आणि इथून जे ग्राहक आहेत ते घेऊन जातात. बार्गनिंग वगैरे करत असतो की 10 रुपये 5 रुपयाला द्या वगैरे, पण शेतकऱ्यांचा माल असतो, खूप सारी मेहनत लागते आणि खूप कष्ट असतात. तर बार्गनिंग वगैरे करू नका, डायरेक्टली घ्या. 10 रुपये म्हणजे काहीच नाही मित्रांनो, मेहनत खूप सारी असते. चला थोडंसं मी तुम्हाला पुढे घेऊन जातो. आणि हे पण काय बोलणार, काय बोलायचं भाऊ, पाऊस नाही पाणी नाही तरी लोक खाती नाही माग घेऊ. हे बघा त्यांची हे आहे. आणि एकदम मातीमोल भाव आहे, भाव म्हणजे अजिबात नाही. तर शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे सध्या. परिस्थिती फक्त शेतकऱ्याची. सगळ्यांचे चांगले दिवस आहेत, पण शेतकरी बळीराजाचे अजूनही चांगले दिवस नाहीत. सरकार कुणाचं हे असो, बीजेपी असो, काँग्रेस असो, शेतकऱ्यांचे जे हाल आहेत ते आहेत मित्रांनो. हे सरकारनं पाहिलं पाहिजे, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. पेट्रोलचे भाव वाढले, तिला कोणाचं काही म्हणणं नाही, तिला कोणी 1 रुपये कमी करीत नाही. पण हे घ्यायला आहे ना लगेच अर्धा किलो दे, एवढ्यात दे, 20 10 दे, रुपये दे, 10 ला 20 दे. रुपये, बरं आहे की नाही? म्हणजे फक्त इथं येऊ. बाटली 90 रुपयाची बाटली, देशी बाटली. तिकडे नाही कमी करते. हे बाबा आहेत, बाबांचं म्हणणं आहे की जेव्हा आपण दारूच्या दुकानामध्ये जातो तेव्हा 90 रुपये असेल तिथं बार्गेनिंग नाही करत. परंतु शेतकऱ्याकडे गेलं 20 रुपये त्याने जर सांगितलं आपण लगेच 15 रुपयाला द्या, 10 रुपयाला द्या. म्हणजे अशी परिस्थिती आहे मित्रांनो. तर शक्यतो शेतकऱ्याकडून जेव्हा पण तुम्ही खरेदी करणार तर बार्गेनिंग करू नका. खूप सारे कष्ट आहेत, उन्हामध्ये राबावं लागतं मित्रांनो. तर
मित्रांनो खूप साऱ्या म्हणजे इथं जे भाजी विक्रेते आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत आणि आपण आता थोडंसं पुढे जाऊ एकदम मस्तपैकी सुपरा डुपरा. इथपर्यंत ब्लॉग बघायला तुम्हाला जर मजा आली असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून आपल्याला खूप सारं कव्हर करायचं आहे बरं का. ह्या साईडला पण जायचं आहे. आता आपण चाललोय इकडे आणि बघ्यांची भूमिका तिकडे पण काय आहेत त्या साईडला ते आपल्याकडे बघताय, पण लाजणे का नाही पोषण. चला तर आता आपण थोडंसं इकडच्या साईडला येऊ. एकदम सुपर डुपर पोषण. गर्दी तर आहे खूप सारी बाजारामध्ये. तर मित्रांनो आता आपण आलो इकडे. आता त्या साईडचा बाजार एक्सप्लोअर केला. इकडे पण भाजी आहे, ह्या साईडला पण बघू शकता. आणि हे जे दादा आहेत मागं त्यांना ब्लॉगमध्ये घेतले होते ते आमच्या इकडचेच आहेत. समाज में इज्जत द्या ही कमान आहे आणि कमानीच्या इथंच त्यांचं हे दुकान आहे बरं का. म्हणजे भाजी वगैरे लावतात, त्यांची आई पण असते आणि ते पण असतात. या शेतकऱ्यांकडून खरेदी करा एकदम सुपर डुपर. चला तर मी आता थोडंसं तुम्हाला पुढे घेऊन जातो. एकदम मस्तपैकी इकडे आहेत कपड्यांची दुकानं वगैरे एकदम मस्तपैकी. काही लोक शॉपिंग करताय. आठवड्या बाजाराची जी मजा असते ना ती वेगळीच असते पोषा हो. आणि आता आंब्याचा सीझन संपत आला. शेवटचे आंबे आहे तर पटापट घेऊन टाका आंबे बरं का. ह्या सीझनचे शेवटचे आंबे. चला तर आता आपण थोडंसं पुढे जाऊ. एकदम गर्दी तर खूपच झालेली आहे बाजारामध्ये. आणि सुरुवातीला आपलं चॅलेंज होतं की आपल्याला मार्केटमध्ये जाऊन ब्लॉग बनवायचा आहे. पण चॅलेंज तर पुरा करेंगे हम. एकदम कचकीला कचका वन साईड. आणि इकडचा व्ह्यू बघा, सर्व काही भाज्या वगैरे आहेत एकदम फ्रेश भाज्या. तर आपण आता त्या साईडला जाऊन एक्सप्लोअर करत ह्या साईडला आलो. आणि हा आता शेवटचा एंड पॉईंट आहे आपल्या भाजी बाजाराचा. म्हणजे पहिले इथपर्यंतच असायचं, पण हळूहळू आता लोकसंख्या वाढत चालली, दुकानं वाढत चालली, पब्लिक वाढत चालली, गिराईक वाढत चालली ना मित्रांनो. तर आता पहिले इथपर्यंत मॅक्झिमम इथं तर पार्किंग वगैरे असायची, परंतु आता बघू शकता पूर्ण दुकानं इथून डायरेक्ट पुढे गेलेत. तर आपण हो सकता है जितना आगे जाएंगे उतना आगे लेके चलता हूँ जहाँ तक बाजार दिखेगा हमें. तर मित्रांनो आता आपण एकदम ह्या साईडला आलो. हे आहे हनुमान मंदिर सिद्धपिंपरी गावाचं मित्रांनो बरं का. मी थोडंसं कन्फ्यूज होतो, मलाच माहिती नाही हनुमान मंदिर आहे का कुठलं मंदिर, पण आय थिंक हे हनुमान मंदिर आहे सिद्धपिंपरी गावाचं. आणि बाजार बघा खूप सारी गर्दी आहे बाजारमध्ये पोषानं. एक साईड वन साईड वचकिलाला वचका, रपचुलाला रपचा, सुपरा डुबरा पोषानं. आणि नुसत्या भाज्या एकदम फ्रेश भाज्या आहेत. थोडंसं आता म्हणजे ऊन वगैरे कमी झाले ना तर भाज्या वगैरे एकदम सुपर डुपर. तर हा आहे बाजाराचा एंड पॉईंट. हा आहे पिंपरी गावचा सगळ्यात जुना सभा मंडप सुपर डुपर पोषण. तर इथून आता परत आपण फिरकी घेऊ, थोडंसं चक्कर घेऊ आणि त्या साईडला जाऊया. तर अशा प्रकारे बाजारामध्ये एकदम गर्दी आहे पोषण. माझा वॉइस येतो का मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो इकडे ह्या मावशी आहेत आणि मावशीनी मस्तपैकी इकडे आपले काय पाव वगैरे त्याचे बेकरीचे जे प्रोडक्ट असतात त्याचं लावलं इकडे एकदम सुपर डुपर मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला बाजार म्हणजे आपण बाजार एक्सप्लोअर केलेला आहे मित्रांनो एकदम सुपर डुपर आपल्या वेमध्ये. म्हणजे सुरुवातीला मी थोडंसं घाबरत होतो, परंतु बोलणे का मित्रांनो थोडंसं कॉन्फिडन्स असला पाहिजे. आणि माझ्यासाठी चॅलेंज दिलं होतं की बाजारामध्ये पब्लिकमध्ये जा आणि एक्सप्लोअर करून दाखव बाजार. तर आपण ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं होतं आणि एकदम सुपर डुपर पद्धतीने आपण कंप्लीट केलेलं आहे. आणि इकडचं आता व्ह्यू परत थोडंसं दाखवतो मी. आणि आता मला आलीला आणि सांजोला शोधावं लागेल. तर अशा प्रकारे एकदम 12 वाजेपर्यंत तर हा बाजार उठून जातो. एकदम सकाळी गर्दी असते. 7-8 वाजेपासून दुकानं वगैरे लागत असतात ह्या बाजारामध्ये. चल तर गाईज मस्तपैकी आलीने जे चॅलेंज दिलं होतं ते आपण कंप्लीट केलेलं आहे मस्तपैकी. आणि आली आणि साजोबा मला भेटलेत. आता आम्ही जाऊ राहिलो एकदम. आले भाजी झाली का घेऊन? तर आलीची भाजी पण घेऊन झाले. आता आम्ही इथून कल्टी मारू पोषण. चलो मित्रांनो बाजाराला लावून आता आपण ह्या साईडला आलो आणि इकडे मोहरमची एकदम जय्यत तयारी चालू आहे. तुम्हाला सकाळी ब्लॉग सुरू करतानाच मी सांगितलं की आज शाहू महाराजांची जयंती पण आहे आणि मोहरम पण आहे मित्रांनो. तर इकडे बघू शकता मोहरमची एकदम सुपर डुपर तयारी झाली. हे दूध काहीतरी करू राहिले, त्यांना विचारूया काय करताय आता तुम्ही? हे आता आम्ही दूध तापू राहिलो मोहरमसाठी. संध्याकाळी शरबत बनवायचं आपल्याला, त्याच्यासाठी आता आपण तयारी चालू केलेली आहे. तर मित्रांनो सर्वांना मोहरमच्या एकदम जंगी शुभेच्छा. आणि इकडे बघू शकता तुम्ही हे सरबत आहे त्याच्यासाठी तयारी सकाळपासून सुरू झाले. संध्याकाळी एकदम जंगी तयारी असेल मित्रांनो सुपर डुपर.
इकडे आहे दर्गा, तर आपण मध्ये जाऊया मस्त सुपर डुबर पोषण. आणि ही आहे दर्गा. तर मित्रांनो इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच अमेझिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टाटा बाय, सी यू सून.